कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही हे बघ बाळा, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं, प्रामाणिकपणे सांगायचं। दुसऱ्याच्या संगतीचा आपल्यावर अजिबात परिणाम होऊ द्यायचा नाही। कळतंय ना मी काय म्हणतोय ते? दादा, तुम्ही संध्याकाळी जर जाणार असाल ना तर मला वही हवी होती। वहीच ना, मग आत्ता आणून देतो ना। नाही नाही नाही, म्हणजे आत्ताच नकोय, म्हणजे तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा आणा। मी फक्त सांगितलं असंच। नक्की? बर ठीक। हे काय वही आणायची अनॉल? मग मी कधी नाही खोटं बोलले दादांची, मला कळत नव्हतं म्हणून मी। निशी, आई हो, खोटं बोलणं चांगलं नाहीये, पण ज्या खोट्यानं कोणाचं नुकसान होत नाही पुढे बोलू शकतो। हे तू बोलतेस? तू हे कुठून शिकलीस? हे माझं नाही, लॉर्ड कृष्णाचं आहे। काय? हो, आपलं कल्चर समजवण्यासाठी मॉमने मला गीतेचे क्लास लावले होते तिकडे। ती छान, म्हणजे तिथे राहून मावशीने तुला ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या? पण अजूनही लक्षात आहे तुझ्या? आता हे सगळं इम्पॉर्टंट आहे का? आधी बाकीच्यांशी कसं डील करायचं ते बघूया प्लीज। नाही काकांनो, सांगतो मी। हा हा, काय झालं रे? पेडणेकरांच्या शेतात पण घुसले। शेणू, या रानडुकरांचा काहीतरी करू गोया, मेले सगळ्या शेताची नासाडी करतात। बंधू मामा, आपण शेताभोवती कुंपण घालून घेतलं तर? हा, असाच काहीतरी करूचा लागताला। हा, ओवी, बंधू काका आणि श्रीनू शेतावर जाणार होते, अजून इकडेच। गॉड, तोपर्यंत कांता काका पण परत येतील, सगळं आपला। मग आता काय करायचं? माझ्यावर सोड, मी बघते। तू अजिबात जाऊ नकोस, तू परत तिकडे जाऊन भांडायला लागशील, नकोस असतेस। नाही भांडणार मी, चित भांडू नकोस। नाही ग, बघते। आणि असं केल्याशिवाय त्यांचा त्रास कमी होणार नाही, आणि आत्ताचा नाही, दरवर्षीचा त्रास आहे। काय माहित आहे रे? नाही मामा, मी उद्या जातो आणि ते कुंपणाचं काय ते बघून घेतो। हा, मला कोणीतरी म्हणालंय की नुसतं चर्चा करून उपयोग नाहीये, प्रत्यक्ष कृती इम्पॉर्टंट आहे। शेणू नाही, शेणू शांत। मामा तू थांब जरा, आम्ही कृतीच करतोय, तू प्रश्न समजून घे आधी। मला सगळं समजतंय, ओके? आणि इथे बसून काय होणार आहे? खरा मातीतला माणूस आहे ना, बाहेर जातो, बाहेर जाऊन कामं करतो, मातीतल्या माणसांसोबत मिसळतो, बाहेर जाऊन। इथे बसून काय होणार आहे? वा शेणू, पाहिलं? आता ही परदेशातून आलेली पोर आपल्याला शिकवणार शेतात कशी काम करू चिता। बंदोबस्त करायला पाहिजे रानडुकरांचं ना। हा हा हा, उतर। अरे हो, पण त्यासाठी इथे गप्पा मारत बसण्यापेक्षा तुला शेतात जायला हवं ना। मामा, आपल्याला कोणी काही शिकवायची गरज नाही। हा, मी तुला काही शिकवत नाही, ओके? बंधू मामा, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ते बंदोबस्त करूनच घेतो त्या कुंपणाला। जमेल ना तुला? तू चल चल चल। अरे 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 चप्पल तर घालून जा श्रीनिवास। शपथ, कसली भारी आहेस तू। लालीताई, बंधुभाऊ, चहा टाकते सगळ्यांसाठी। दाईचे आलं टाकते तुमच्या चहात। आई, का सगळ्यांना हाक मारतेस? चहासाठी, पण कोणी आवाज कसा देत नाही? कसे आवाज देतील? त्यासाठी कोणीतरी असायला पाहिजे ना घरात। काय गेले सगळे? अगं, आपापल्या कामाला गेलेत। आणि हे बाबा पारावर गेलेत, त्यांना यायला उशीर होईल। बरं ऐक ना, मी जरा बाहेर जाऊन येते। निशी, तू बाहेर चाललीयस? हो, तुला पण यायचंय का? हो, मलाही घरात बसून कंटाळा आलाय। मग चल ना, आपण जाऊ एकत्र। जाऊ। लय लांब जाऊ नका। मागच्या वेळेस काय झालं होतं माहित आहे ना? छायाच्या घरापर्यंत जा। हो आई, आता आम्ही येतो। आणि हो, आज घरात एकटी आहेस, अख्खं घर तुझ्या ताब्यात आहे, तुला जे हवं ना ते तू कर। म्हणजे तुझी काही कामं असतील तर ती तू उरकून घे ना। आणि मंजू काकी पण नाहीये ना, त्यामुळे आज असं
घर एकदम खायला उठेल ना. खायला? हा म्हणजे असं एकटं एकटं वाटेल ना म्हणून. हो, खूप एकटं एकटं वाटेल तुला. मी तुला गाणी लावून देऊ का? ओवी काहीतरीच काय नको. अगं काही होत नाही, आणि तसंही आवाजाचा त्रास व्हायला घरात आता कोणीच नाहीये ना. ऐक ग तू. आई ऐक ना, एवढं काय गाणंच तर आहे. ऐक ना. बरं कोणच कसं सांगून गेलं नाही. सगळी जण एकत्रच गेली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.